पण आम्हाला काही मान्य नाही. प्रपंच संसार या मोहात हडकत चालली आहे. आता हे सगळं नको म्हणून तर इथून निघून गेले होते ना माई. सगळं बघितलं की नात नातू नातसून नातवंडाचा सुखाचा संसार सगळा छान सुरू आहे. माझी नातसून सुद्धा लई गुणाची आहे. आता फक्त एका गोष्टीची वाट पाहते बघ. कोणते? ते जान वैदेही कधी एकदा गोड बातमी देतील याची. या घरात एकदा लहानगी पावलं धावायला लागली ना की पणजी झाल्याचा आनंद साजरा करायला सगळं सोडून धावत येईन बघ. पण आता जाऊ दे ग बाई. आई साहेब, विझणाऱ्या सूर्याकडनं उगवायची काय अपेक्षा करताय? आता कोणी घरात येणार नाही तर घरातलंच एक माणूस बाहेर जाणार आहे. माफ करायचंय पण तुमचं हे स्वप्न स्वप्नच राहणार. अरे गुरुजी हे घ्या, लागलं तर ज्या टोवाला धूप या. हा गुरुजी हे घ्या, यात फुलं आहे, कापूर पण आहे. अजून काय लागलं तर सांगा. अहो काय म्हणत होते मी? नारळ सांगितले होते, ते कुठे ठेवले? अरे आणले तर आतमध्ये ते वाटाच्या तिथं पिशवी तुला सापडली नाही का? नाही ती मी आतमध्ये येऊन शोधून देईन तुला का. या जाय बापू, तुम्ही बाकी एकदम वेळेवर आलात बर का. पण आज तुमच्या हाताने तोरण लागलं आमच्या नवीन बागलेला भाग्यच आहे आमचं, आहे की नाही? बर बाकी हे समजा बरं जमलंय ना म्हणजे. काय तुम्ही एजंट सासरे, बाकी एजंट सासरे काय म्हणा, घर एकदम भारी आहे, फर्स्ट क्लास, आणि तयारी पण एकदम जोरदार केली आहे. ते तर करायलाच पाहिजे ना. जावई बापू, अहो माझ्या आयुष्यातला पहिलाच मोठा एवढा सोहळा आहे तो, आहे की नाही? नीटच करायला पाहिजे एकदम. आई खूप छान मांडली पूजा. अरे हा पण ये पुरी, तुझ्या त्या तायडीला कॉल केला का स्नेहाला? त्यांना बी दोघांना नेमका आत्ताच फिरायला जायचं होतं बाहेर. नाही, मी कॉल केला होता. बँगलोरवरनं फ्लाईट बोर्ड केली आहे दोघांनी. दुपारपर्यंत येतील असं म्हणाले. बर बरं आई, काही मदत हवी आहे का? मी काय करू लागू? अगं नाही नाही नाही, झालंय सगळं पूजेचं काम. तू चल ना आतमध्ये, मला ओटी भरायची तुझी. हा चल ये ग, यात मध्ये. असं आहे जावई बापू, इमानदारांनी कष्ट केला, बिझनेस केला ना की असं फळ मिळतंय बघा. आई काय झालंय?
अगं कुठं काय झालंय? एवढं छान घर घेतलंय पप्पांनी, पूजा सुरू आहे, पण तू अजिबात आनंदी नाही आहेस. अगं आता आणि कसा वेगळा आनंद साजरा करायचा? आनंदीच आहे की. बघतेस ना, छान आहे की नाही पूजा? छान मांडली ना? हा, आता खोटं बोलणार आहेस माझ्याशी? हं? नक्की काय झालंय आई? खरं काय तर मला कळलंच पाहिजे. ते अगं सुमन, अरे वा, झाली का वटी भरून? वा वा. अगं तू ही स्वयंपाकघरात काय करते? ते गुरुजी काहीतरी विचारत होते, दूध उतू गेलं का? हे काय झालंच ना. बघते मी गुरुजी काय बघ, म्हणते. बघ, मी बघ. आले. हवंय तू येते. वैदी, तू आलीस आज, मला लय लय म्हणजे खरंच लय आनंद वाटला. खरंच सांगतो, लय बरं वाटलं मला. काय वाटलं होतं येशील का नाही? काय त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी मी तुमच्या घरून बाहेर पडलो, जरा गुस्सातच होतो ना मी. तुला बोललो, काय म्हणतात ना त्याला, ते वड्याचं तेल वांग्यावर काढतात लोक, तसं ते काहीतरी तसं झालं माझ्या हातून. बा चुकून झालं ते. दुसरा कोणाचा तरी राग तुझ्यावर काढला मी. मला वाटलं आता पोरगी नाराज झाली माझ्यावर, तर नाही, माझी गुणाची पोर आहे ग बाई तू. खरंच आज आलीस तू. पप्पा, मी कसं नाही येणार? आता येळ आहे ना जरा थोडा निवांत, काही गडबड नाही तुझ्या माग. थोडं तुझ्याशी बोलायचं होतं महत्वाचं, प्रायव्हेट, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. बोला ना. काही सिरियस आहे का? सिरियस नाहीये काही, पण महत्वाचं आहे. बंगला बघितला का तू? नाही ना? चल चल, बंगला बघता बघता तुला सगळं सांगतो मी. तुझ्याशी बोलायचं ना, ते सगळं बोलतो. चल वैदी, अगं बाळा, मी हे सगळं तुझ्या आईसाठी केलं. बाळा, माझं समजा आयुष्य तर नुसतं कष्टातच गेलं. आज तुझी आई सुमन बिचारी लय समजूतदार. तिने बी आजपर्यंत माझ्या बरोबर कसा संसार केला तिची तिलाच माहिती.